आणि आता ही बातमी ऐकून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही। साताऱ्यातल्या मान्याची वाडी गावानं थेट गाय आणि म्हशींसाठीच ब्युटी पार्लर काढलाय। नदी घाण होऊ नये, पाणी खराब होऊ नये म्हणून गावानं ही भन्नाट आयडिया शोधली आहे आणि त्याची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे। पहा मान्याच्या वाडी गावचं हे एक भारी काम। सातारा जिल्ह्यातला आपला पाटण तालुका आणि या तालुक्यातलं हे मान्याची वाडी गाव। गाव लहानच आहे पण डोसकलय भारी चालतंय भावांनो। या गावचं देशभरातून 82 बक्षिसं मिळवलेली ही पंचायत आहे आणि आदर्श गाव म्हणून गावाचं नाव आधीच झालंय। आता मात्र या गावात गाई म्हशींसाठीच एक नवं काम काढलंय। थेट नाणी घर उभारलंय की जनावरांसाठी। आधी काय करायचं बरं हे गाव, तर गाय म्हस धरायची आणि न्यायची नदीत। पाणी चिखल शेण सगळं नदीत जायचं की हो, आणि पुढे तेच पाणी प्यायला बी आणि वापरायला बी। मग पंचायत म्हणली नाही बाबा आता असं नाही चालणार, आणि मग गावानं ठरवलं जनावरांसाठी आंघोळीचं ठिकाण सेपरेट करून टाकायचं। आता बघा म्हस कशी शावर खाली उभी आहे, चक्क माणसासारखी आंघोळ, आणि अंग पण एकदम चकाचक। केस काढा, अंग साफ करा, आणि आंघोळीनंतर निघालेलं पाणी आहे ना ते बी काय वाया जात नाही बर का। त्याच्यावर प्रक्रिया करायची म्हण, आणि तेच पाणी झाडांना परस बागेला सोडून द्यायचं। म्हस बी तंदुरुस्त, जनावर बी निरोगी, आणि पाणी बी वाचतंय की। कसं शहाणपणानं सगळंच ठरवलंय की गावानं। खरं तर ही हटके संकल्पना आहे निश्चितच। आपण बघतो की प्रदूषणावरती किंवा पाणी प्रदूषणावरती गावागावामध्ये काम झालं पाहिजे। सांडपाण्यावरती घनकचरा व्यवस्थापनावरती शासन काम करते, मात्र पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे या प्रदूषणावरती काम केलं जात नाही। आणि म्हणून या आदर्श गावामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला राबवायचा आहे। अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं, आणि हा उपक्रम राबवत असताना निश्चितच गावाच्या बाजूनं वाहणारे जी नदी असेल, ओढे असतील, या माध्यमातून या जनावरांच्या माध्यमातून प्रदूषण होत होतं पाण्याचं। ते पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवला। आता नदीकडे म्हशीला आंघोळ घालावी लागत नाही बर का। घाण पण थांबली, दुर्गंधी एकदम बंद, जनावर पण आजारी पडायची ती बी कमी झाल्यात। गावाकडे राहायचं तर अक्कल कशी वापरायची ते मान्याची वाडी गावानं दाखवून दिलंय बघा। गाव छोटस आहे पण विचारलंय मोठा आहे। मान्याची वाडीचा हा फंडा जर सगळ्या गावांनी वापरला तर नदी नाले आपोआप साफ राहतील की। राहुल तपासेसह NDTV मराठी, सातारा।